पहिल्यांदा आपण किल्ला हरलो होतो. पुन्हा 13 वर्ष राज्य केले विजापूर अधीक्षांनी. आपल्या 60 लोकांनी किल्ला जिंकला. आता गाडी लावून आलो की पश्चिम दिशेला सनसेट पॉईंट आहे आत्ताचा. त्याला पुसाट ते बुरुज म्हणजे किल्ल्यामध्ये कुठलेही संकट असेल तिथून कळत होते. इथून 60 लोक चढले. आता तुम्ही आम्ही चौथीला होतो. लढा होता पन्हागडचा वेढा. शाळेमध्ये एका वाक्यामध्ये राजांचा इतिहास संपवलेला आहे. इतिहास कधी संपत नसतो. वेढा पडला होता सिद्धी जोहर. किल्ल्याला मुख्य प्रवेशद्वार 3 आहे. तुम्ही आला तो पर्याय रस्त्याने आलेला आहे. तात्पुरता रस्ता आहे. पूर्वेला 4 दरवाजा नावाचा दरवाजा होता जो ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केला 1 डिसेंबर 1844. आपण जिथं बोलणी झाली ती दिशा पश्चिम दिशा आहे. पश्चिमेला दुसरा प्रवेशद्वार आहे 3 दरवाजा आणि किनारपट्टी कोकण आहे जी रत्नागिरी. नाव काय कोकण दरवाजा. तुमची मागची दिशेला उत्तर दिशा आहे. उत्तरेला दरवाजा 5 दरवाजा. त्याला मुख्य प्रवेशद्वार 3 आहे. हा परिसर 450 एकरमध्ये किल्ल्याचा परिसर आहे. इतर किल्ले वरून निमुळत आणि खाली पसरट. हा वरून पसरट आहे. आजीला फिरायचं म्हटलं तर चालत एक दिवस पुरत नाही. तर महाराष्ट्रामध्ये पहिलं हवे ठिकाण महाबळेश्वर जिथे आपण बघतो इंग्रजांचे ठिकाण आहे. कोल्हापूरमध्ये हा पन्हागड आहे आणि रायगडला माथेरान. या 3 ठिकाणी आपण सर्वजण गाडीने फिरू शकतो. तर आपण कोल्हापूरपासून 700 फुटावर आहात उंचीला. पायथ्याशी 250 आणि समुद्रसपाटपासून 3170 फूट आहे. एवढ्या उंचावर 2 तलाव आणि 150 विहिरी आहे. आता पूर्वी कसे वेढापर्यंत प्रजेला पुरेल धान्याचा साठा आहे. आजच्या काळाप्रमाणे 5 लाख पोती. पूर्वीचं प्रमाण 25,000 खंडी. पूर्वी शत्रू कसं गड किल्ल्यामध्ये उघड्या विहिरीमध्ये किंवा धान्यामध्ये विष टाकायचे. त्यांचं काम सोपं. हे प्रकार करू नये. हे बाहेरून होते खंदक. खंदक म्हणजे खड्डा. औरंगाबादमध्ये गेला की दौलताबाद किल्ला आहे. आपण पूर्वी म्हणायचे देवगीर किल्ला. तिथे 2 खंदक अजून आहेत. तिकडे पहिल्या खंदकामध्ये लाकडे पेटवायची म्हणजे आला तर भाजेल किंवा दुसऱ्या खंदकामध्ये विषार काटेल म्हणजे शत्रू येऊ नये. हा मधला रस्ता असा किल्ला आहे. त्यामध्ये होता लाकडी पूल ज्याला मराठी म्हणतात साकव आणि म्हणतात दुसरा म्हणतात झुलता पूल. तर पूर्वीचे 3 वेगळे कोठार आहेत धान्याचे. ते आपण बघा निघालो अंबरखाना किंवा बाल्य किल्ला म्हणतात. इतर बाल्य किल्ला असतो तोफ सामान. तिथं निवडं लोकांना धान्याचा साठा जे कणगी प्रकार आहेत ते बघायला आपण आज देतोय अंबरखाना बाल्य किल्ला. याला वेळ लागतो. पाहायला वेळ लागत नाही. प्रत्येक ठिकाणचा इतिहास घ्यायला वेळ लागतो. ही जी भिंत ना बाल्य किल्ल्याची तटबंदी आहे. किल्ल्याची तटबंदी वेगळी आहे. किल्ल्याला बाजूने 8 किलोमीटर तटबंदी आहे. हा किल्ल्याचा हा मध्यभाग आहे बाल्य किल्ला. त्याला अंबरखाना म्हणतात का हत्तीच्या पाठी असते अंबारी. या इमारतीचा बाहेरचा आकार अंबारी आहे. खाना म्हणजे धान्य. आता लोकसंख्या वाढल्या आपल्या वाहनं भरपूर आहे धान्य आणायला. पहिले धान्य बैलगाडी रेड्याच्या मार्फत आणलं. तिथे बघा भिंतीला दरवाम जिन आहे. तिथे मावळी उभी असायचे. त्या लोकांनी धान्य उचललं की वरती छोटे छोटे होल आहेत. आपण वरून धान्य वतायचं. पुढे आई टाकायची कडुलिंबाचा पाला. आता काळा पण आपण बघतो सरकारी गुढी बुरशी जात नाही. तर आपण बघतो ही सर्वात मोठी इमारत आहे. ही भिंत पाहिली किती जाड भिंत आहे. 14 फूट जाड भिंत आहे. ही आपला हे बेडरूम. आता घरी असतो प्लॅस्टिकचे पोगर. त्याला वरती बघा छतावर बघा ठीक आहे दगडी बघा पन्हाळी. इमारतीच्या वरचा बघा मध्ये दगडी पणा आहेत म्हणजे पडणार पाणी बाहेर जाते. तर वरून काय सुरक्षा आपले लोक ते विरोध वतनापायी. आता स्टेट बघायची धान्य कसं भरतं कसं निघतं ते बघायला आपण आज जायचं. पण ज्या इमारत बघतोय राज्य सरकारच्या ताब्यात नाही आहे. भारत सरकारच्या ताब्यात आहे. त्यांची नोटीस बोर्ड आहे. वरती प्रवेश नाही आहे. कारण आपल्याला मोठे रोग आले. सेल्फी पबजी टिकटॉकचा रोग आलाय. आपण ठेवायचा इतिहास हा इतिहास ठेवायचा नाही. तर पूर्वीचे मावळे ना नावाने कामाला उंच होते. आता नावाला मावळे उंच आहे. न कामाचे न दामाचे. ही दुसरी का पायऱ्या त्यामाने पदीन पायऱ्या आहेत. ही आपल्या घरामध्ये 6 इंच असते. ही 1.25 फूट 1.5 फूट पायऱ्या आहे. ही जिंड्यातनं धान्य घेऊन वर जायचे. धान्य कसं टाकत होते कसं पडतं ते बघा मी इथून आज आहे. ते बघा एवढी जाड भिंत आहे. 14 फुटीच्या भिंती. आताच्या काळामध्ये एक बेडरूम होईल. हे बघू साईज बघू शकताय. पहिला राजांचा आतला प्रवास घोड्यांचा. जय शिवराय गेले विशालगडला पालखीने गेले.
पालखीचा वापर का पालखीचा आवाज येत नाही, घोड्याचा टाप्याचा आवाज येते. हे धान्य आपण टाकणार, वरती बघा छोटे छोटे होल आहे, वरून धान्य बसवायचे, धान्य सोडू नये. त्याला होती दगडी फरशी, एक प्रकारचा डबा, त्याला मध्ये बघा 7 खांब आहे, नजरेमध्ये बांधतात. आता गौंडीची 1 इंच 2 इंच गोळी फुटते, हे बघू शकता. एका रेषेमध्ये स्तंभ आहे, एका रेषेत धान्य बघायचं कसं. समोर दरवाजे खिडकी आहे, तिथून धान्याचं मोजमाप. समोर दिशेला दरवाखाली होल आहे, पुढे हा उतार होता ना कणिकेले, त्याला कणगी म्हणतात. काही ठिकाणी गेला की बळद म्हणतात, आणि सांगलीत गेला की पेव म्हणतात. प्रत्येक ठिकाणी शब्द वेगळे आहेत. हे धान्य का पूर्वीचा शेतचारा, ज्याला आपण म्हणतो टॅक्स. सध्या आपण बँकेत पैसे ठेवतो, पुढे धान्य जमा करायचं. हा पहिला क्वार्टर आहे, त्याच्या पलीकडे 2 आहेत, ते बघा आपण बाहेर जायचं. समोर बघा छोटं होल आहे पायात, असा होल बाहेर आहे, याला कोकणामध्ये कणगी म्हणतात. तर बाहेर होती लोखंडी पट्टी ग्रीन, यातून 25 रुपये झाले. पुढे बाहेरचा भाग होता खोलगट. या बघा, या दिशेने धान्याचा हा पूर्वी खोलगट होता, 25 रुपये धान्याचं. पाठी असते अंबारी, याचा बघा वस्ताकार अंबारी आहे. खाना म्हणजे धान्य, यांचं नाव गंगा, मधलं नाव यमुना, तिसरं नाव सरस्वती. कोणाची नावं नद्यांची. जसं नदीचं पात्र संपत नाही, धान्यासाठा संपू नये. आता राजे जाऊन 450 वर्ष झालीत. या परिसरामध्ये शिवरायांचा महल होता, जो ब्रिटिशांनी जाताना उद्ध्वस्त केले. त्या लोकांसुद्धा रायगड झाला होता. राजांना आणि झाले शत्रू, त्याला मराठी म्हणतात वैदिक. आताच्या काळामध्ये भोगे आहे. ते 5 लाख कोटी धान्याचं कोठार आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा, असं तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता. तिथे राजांचा महल होता. ब्रिटिश गेले ना भारतातनं, त्यांनी अनेक ठिकाणी उद्ध्वस्त केले. त्यात महाराजांचा राजवाडा होता. आणि हे दुसरा कोठार, हा तिसरा कोठार आहे. 3 वेगळे कोठार. साठा संपत आणि महाराज गेले विशाळगडला. कुठल्या वाट्याने बाहेर पडले तुम्हाला बघायचे, पळून किंवा गेले नाही, पाठवले. दुसरा मुद्दा, महाराजाकडे सर्व जाती लोक होते. हे पण धान्य कोठाड्याच आहेत काय? प्रत्येक कोठार 3 वेगळे कोठार आहे, प्रत्येक धान्य वेगळं, मिक्स नाही. एका कोठाड्यात किती धान्य बसते म्हटलं? तिन्ही मिळून 5 लाख पोती. तिन्ही मिळून 5 लाख पोती. आजचं प्रमाण. पहिलं प्रमाण 25,000 खंडी. 25,000 खंडी म्हणजे पहिल्याचं प्रमाण. हा यमुना. पहिल्या कोठारामध्ये नाचणी, दुसऱ्या यमुनामध्ये वरील, तिसऱ्या कोठारामध्ये भात. गंगा, यमुना, सरस्वती नद्यांची नाव आहेत. जसं नदीचं पात्र संपत नाही, तिथलं धान्य साठा संपू नये, अशी उपमा आहे. याला पहिले 10 वाटला कठडा नसून पूर्वी होता पाण्याचा हौद, जनावर पिण्याची टाकी. आपले संस्कार नाही, सुसंस्कार आहेत. किल्ला बघणे कमी, दंगा, कचरा आणि इतर गोष्टींची फळक. एलबी स्फोट पण होतं, पाण्याची टाकी. हे आपले प्रात्यक्षिक आहे. म्हणायला सोपं वाटतं, जय शिवाजी पत्त्याची यातना पराक्रम तो आपण आठवायचा आहे. निघालो आपण दिंडी दरवाजा, याला म्हणतात राजदिंडी मार्ग. पुन्हा बसून घ्या, गाडी पण पुढे जाईल. किलोमीटर आहे. संध्याकाळी सनसेट दिसतंय. पुसाटी म्हणजे पुसट, जिना दिसणारा. आणि पाठीमेचा भाग असं म्हणतात पिछाडी, म्हणजे किल्ल्यावर कुठले संकट असेल मुख्य सूचना कळतात. जे आपले 60 लोक चढले या दिशेने. आणि टी व्हीला तलवार नसून दानपट्टे होते. एक दानपट्टा 15 किलो, दोन्ही हातामध्ये 30. जेव्हा लढलं त्यांचं वय होतं 55. या वयामध्ये कुठलाही हालचाल होत नाही. दानपट्टे बांधले आणि वजन होतं 110 किलो वजन. डावीच्या हातामध्ये भाला घेतले. त्यांचं नाव वीररत्न शिवा काशीत. पूर्वी येताना हा पुतळा दिसायचा पूर्वेला, तिथे पडली दरड. पण आपण काय म्हणतो, होता जीवा, वाचला शिवा, प्रतापगड. महाराजांचे डुप्लिकेट. मूळ गाव कोंडोली. दिल्लीच्या घटने हिरोजी, आग्र्याच्या घटने मदारी. आणि शेवटी आला तो नेताजी पालकर, ज्याचं नाव मोहम्मद कुली खान. ओळखलं कोणी 100 रजनी, रायगड जगदीश्वर मंदिर. तर अशी व्यक्ती नसते, राजे तिथे सापडत असते. तर राजे का गेले? आत्ता जे धान्य कोठार दाखवले ही रसद होती, संपत आली. शत्रू का हालचाल करेना. किल्ल्याचं शेवट टोक आहे सज्जा कोटी.
जिथे किल्ल्याचे गुप्त बैठक महाराजांचे विश्वासपात्र गंगाधर पंत होते. त्यांना म्हणजे तुमची खात्रीचे आणि त्यांना सांगा तुमचा निर्णय मान्य आहे. तो फसला गेला सिद्धीजवळ. करताना पालख्या केल्या 2. एक पालखी म्हणजे आपले राजे या वाटेने गेले. दुसरा पालखी बसला तो नकली शिवाजी शिवाकाशीत. जेव्हा त्याला खबर मिळाली की राजे त्यांनी भेटणार आहे, तो गेला दरबारमध्ये आणि मला राजा तुम्ही नाही जाता मी जातो. तर स्वराज्य मानकरी शिवाकाशीत. आजच्या लोकांना म्हणणे सोपे आहे, कसे गेले कुठल्या दिशेने गेले असतील ते बघायला आपण जायचं. दिंडी दरवाजा राजदिंडी. आता येणारा हा रस्ता मोठा का झाले, पूर्वीमध्ये चिंचवाट या दोन्ही दिशेला होती झाडे. त्या चिंचवाट्याने महाराजांना पाठवले. समोर दिसते महाराजांची राजमुद्रा. तो मधला गड कुठं आहे, शत्रुमूर्त किल्ला कुठं आहे. तिथे बघा डोक्याला बघा दगडी बुरुज आहे, याला म्हणतात टेहंड बुरुज. अशा किल्ल्याला होते 35 ठिकाण होते बुरुज. आता कालांतराने पडलेलं आहे. आता आपली मागची दिशा ही पश्चिम दिशा. हे झाडीच्या मागे पठार आहे म्हणजे प्लॅटो टेबललँड. सातारामध्ये गेला पाचगणी. आशिया खंडामध्ये 1 नंबरचा पठार. 2 नंबरचा पठार मसाई पठार. या वीरांनी 7 डोंगर 7 वेळा पार केले. तो महिना होता आषाढचा. त्या रात्री होती अमावस्या. अमावस्या रात्री आपण कुठे जात नाही. तर महाराजांनी पावसाळ्यामध्ये जायचा निश्चय केला. आपण इथून गेल्यानंतर 50 किलोमीटर घडली ती घोडखिंड. म्हणजे एक घोडा एक व्यक्ती जाईल पावलाट हे नॅरो रस्ता. बाजीप्रभूंच्या रक्ताने पडली ती पावनखिंड. त्यांना शंका वाटली आपला कोणीतरी पाठला करते. तो शब्द वापरले, लाख मिली चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राखणारे. आता नावासाठी टायटल आहे. तर ही समोर दिशा उत्तर दिशा. आपण काय केल्या, बैलाच्या शिंगावर मशाली पेटवल्या. त्या दिशेने गेला शत्रू. म्हणजे आपल्या तुमच्या आणि आमच्या काळामध्ये बाहुबली 2. रात्रभर त्यांचा पाठला सुरू झाला. पुढचा जो 3 तोफेचा आवाज खाल्लेला तो मध्ये राजेवरती पोचले. तर तो शॉर्टकट गेला तर खिंड आहे 50 किलोमीटर. बायपास गेला तर 60. इथून गेला विशाळगड 65. बायपास 80 किलोमीटर. एक अंदाज करा की त्यावेळीचा पाऊस काय असेल आणि जंगल किती असेल आणि मग तिसरा म्हणजे प्राणी किती. आणि शेवटचा राहिला मुद्दा तो अनवाणी. आजच्या काळी आम्ही अनवाणी चालू शकत नाही म्हणून आपलं स्वराज्य घडलं. जेव्हा महाराज वरती पोचले स्वतःहून गेला तो पकडला तो शिवाकाशीत. तो कसा सापडला आणि कोणी ओळखलं ती माहिती पुढे गेली. फक्त आपण इथे का आलो, कशी पावलं होती ती बघायला आलो नाही. समोर बघणे आणि गाडी बघणे फरक आहे. तिला म्हणतात दिंडी दरवाजा. इथं यंदा ढगफुटी पडल्यामुळे साका मार्ग आहे त्याला जाऊन जोडलेला भाग आहे. पुरी हा जंगल व्यापलेला आपण अंदाज करू शकत नाही. अशा जंगलावाटाने गेले पलीत डोंगरामार्फत. ज्यावेळी महाराज पोचले पकडला गेला तो शिवाकाशीत. खाली जे राहतात त्याला म्हणतात आपण मेटकरी. गडावरचे गडकरी. पूर्वी साधा जो निरोप असेल पहिली भेट त्याची. तो प्रत्येक गोष्टी करणार पाहणे. त्याला सत्य पटलं तर वर प्रवेश. आता आपल्याची 24 तास पहारा ठेवणारा बुरुज आहे. जिथून पाहायचा निसर्ग आणि पठार पाहायला मिळतात. कसे गेले ही साईडने किल्ल्याची मूळ तटबंद आहे. त्याची आपली गाडी चारी दिशेने फिरते. त्या दुकानाच्या मागे झाडीमध्ये दगडी बुरुज लपलेला आहे. अशा हाकेच्या अंतर बुरुज आहे. हिचं नाव काय, दूधतोंडी. दोन्ही ठिकाणी पायऱ्या का, शत्रू कुठं जातो काय करतो टेहणी. तिथे आपण थांबला. इथे जंगलाचा भाग होता पाऊस तसा. तिथे बघा मागे बघा रिकामी खोली आहे. तिथे शेकोटी. काही शंका वाटली एकाने खाली एकाने वरती. आता लिफ्ट तुम्ही आयुष्य संपल्यावर चालायची गोष्ट नागमोडी गुडघे दुखत नाही. आणि हा प्रकार रायगडला केला कधी गेला ज्याला 1500 पायऱ्या आहेत. 2.5 तासामध्ये 1 तास वाजते. रोपी करायची गरज नाही. मी तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष त्या पद्धतीने यावर. हा पठार आहे मसाई पठार. हा बघताना वाटतो 1 डोंगर आहे. ह्याच्या पाठीशी 6 डोंगर आहे. 1 नाही 2 नाही 7 डोंगर चढणे उतरणे. ह्याच्या पलीकडे खिंड आहे आणि ह्याच्या मागे विशाळगड आहे. आता तुम्ही म्हणा किल्ले का दिसत नाही, हा लागला कमी उंचीचा. तो किल्ला उंचीला जास्त आहे. तो किल्ला किती आहे, 3300 फूट आहे. म्हणजे 1.25 फूट उंच आहे. पुरी वाईट घटना घडल्या तर खाली काय करायचं आपण गंजी पेटवायची. तो का चारा पुढचा माळा सतर्क.
समजा हा प्रश्न नाही कळला, पक्ष्यांची कडचा आवाज, आता एवढी यंत्रणा आपण केली जाते. जर वाचतोय याचं जर PW गेस्ट हाऊस आहे, इंग्रजांचं पोस्ट ऑफिस ज्याला म्हणतो डाक बंगला, त्याला लागून आपली इमारत आहे सज्जा कोठी. कोठी म्हणजे इमारत आणि सज्जा म्हणजे बाल्कनी. मूळ नाव काय? सदरी महल. आपण आठवले सज्जा कोठी, आपण काय म्हणतो? सज्जा म्हणतो, वेगळा शब्द आहे. सज्जा म्हणजे बाल्कनी. पूर्वी आपण बाल्कनी आपण किल्ल्याचं पूर्ण परिस्थिती बघत होतो. इतर गोष्टी ठिकाण बंद केले. आपण कुठल्या वाटेनं आला आणि पूर्वी कुठे येत होतो तो भाग बघून त्याची माहिती घ्यायला आपण इकडे येते. हा बघा समोरची का रॉड आहे, रॉड समोर त्या समोरची का डोंगर उभे रॉड आहेत, ते आपले महाराष्ट्राचे कुलदैवत ज्योतिबा, ज्याला म्हणतात दक्खनचा राजा. गेला की तिथे 3 कळस आहे. पहिला लागतो ज्योतिबा, दुसरा लागतो काळभैरव, तिसरा लागतो केदारलिंग. ही रूपे शंकराचे आहेत. यांची यात्रा असते चैत्र महिन्यात, एप्रिल महिन्यात. आणि हा दिसतो का समोर बघा माती वाहून आल्या डोंगरावरून, हा प्रतिपणाला पावनगड. जसे नाशिकमध्ये गेला रामशेष किल्ला, तसा पणाचा पावनगड. शत्रू का म्हणतो हा नव्हे तोच किल्ला, म्हणजे प्रत्येक हल्ला त्या किल्ल्यावर नुकसान किल्ला. रायगडावर गेला टकमक टोक आहे, जिथे पोत्यात भरून मारून टाकतात. हे दिसते का टावर बघा गोल आकाराचा कडलूट आहे. गुन्हेगाला टोपेच्या समोर उभा करून उडून यायची. आणि परवाच्या पावसाळ्यामध्ये हे दिसते का दगडी बघा ब्रिज आहे. राईटला बघा खाली बघा माती वाहून आली खाली. ती पूर्वेला होता 4 दरवाजा. जसे आपण बघायची 3 दरवाजे, तसे 4 दरवाजे उद्ध्वस्त केल्यामुळे गाडी येत होते. आता पहिली दरड तुम्ही बघा समोर दिसते का रोड आहे बघा वरती तटबंदी लागतो, त्या रोडनं आपण आलात पर्याय रस्ता. आणि या ब्रिजमध्ये गेला तो नकली शिवाजी शिवा काशीद. ओळख कशी झाली? राजांना वार होता कपाळाला, त्यांना वार नव्हता. वार कोणी केला? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, मोगलांचा वकील. तो पाहिला होता फाजल खान. म्हटलं हा खोटा शिवाजी आहे, तर त्यांचा शिरछेद केला. ते महाराज त्या वाटेने जाऊ शकले, अन्यथा राजे इथं सापडत असते. ते वीराचं गाव, ते समोरशी का 2 पत्र्याची घरं आहेत. मध्ये बघा बघा आडवं घर आहे कौलारू, जिथे पायथ्याशी गाव नेबापूर गाव आहे. अजून वंशज आहेत रघुकाशीत. गाव आहे मसूद माले, अंदाजे 15 किलोमीटर. जिथे मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर, जिथे राजे आले ते दर्शनाला, तर शंभूराजे इथंच होते. त्यांना काय सांगितलं आणि काय सूचना दिल्या ते माहिती घ्या. आपण तिकडे जायचं आहे सज्जा कोठीमध्ये. राष्ट्रध्वज फडकतात. येणारा 26 जानेवारी, मधल्या काळातला 1 मे आणि 15 ऑगस्ट मान्य करतात तहसीलदार. तळग्रामध्ये मस्जिदचा भाग आहे. आदिलशाखामध्ये नमाज, आपल्या खामध्ये खलबते. आपण जे विषय ठरवतो सायंकाळी, इतरांना कळता कामा नये. तर राजा काळामध्ये गुप्त खलबते. महाराजांनी चांगल्या ठिकाणी चांगले पराक्रम केले. राजांचा लढा होता अन्याय लढा, धर्मान होता. आपलं धर्मात झाले तर वरती काही दिवसासाठी महाराजांचे पुत्र ठेवलं होतं शंभूराजे. राजांची पहिली पत्नी सईबाई, त्यांचे पुत्र संभाजी, दुसरी पत्नी सोराबाई, यांचे पुत्र राजाराम. राजाराम होते बालिश, त्याला काय कळत नव्हतं. ते पाठपुरावा केला खानाजी पण की सोराबाई म्हटलं की आपला मुलगीला राजकारभार बसवा. त्यांना माहीत होतं आपण जर त्यांना बसवलं म्हणजे आपले कटकार चालू राहणार. तर शंभूराजांना कुठली गोष्ट पटत नव्हती. ते म्हणजे तुमचा मुलगा फिटोर आहे, तर तेच त्यानं खाली सांगितलं तुमच्यामध्ये वातावरण जरा वेगळं झालेलं आहे की तुम्ही यावेळेला रायगड येऊ नका, इथं मुक्काम करा. ही भेट झाली 1679. आणि इथून गेल्यानंतर 3 महिन्यावर वारले छत्रपती. इतर लोकांनी कळू दिले नाहीत. इतर म्हणजे अष्टमंडळ सांगितले कोणी? हंबीरराव होते, राजारामचे सख्खे मामा, सोहराबाईचे भाऊ, ज्याचं मूळ गाव सातारामध्ये तळगुडी. यात 2 गाद्या केल्या, सातारा आणि कोल्हापूर. आता ना साताराचे उदयनचे राजे बसले थेट वंशज, कोल्हापूरची दंतपिढी आहे. ज्या वयात आपली मुलं क्रिकेट खेळतात त्या वयामध्ये पहिला ग्रंथ लिहिला संभाजीने. त्या ग्रंथाचं नाव काय? बुधभूषण, ती वरच्या खोलीत. दुसरा ग्रंथ 7 शतक, तिसरा ग्रंथ नवशिकांत, आणि शेवटच्या ग्रंथ नायिकाभेद. ते होते संस्कृत पंडित. त्यांना 18 भाषा येत होत्या. म्हणतो ना बापच्या बेटा सवयी.
तर शिवऱ्यापेक्षा शंभूराजांनी झाली हाल. हे कोणी केले? औरंगजेबने. मावला तुळापूरला. तो मारला दिवस 11 मार्च 1689. आणि महाराज गेले 80ला. आणि माप लेखामध्ये 9 वर्ष अंतर आहे. आता यावेळी आपण इतिहास वाचतो संभाजीना. त्याला 32 वर्षामध्ये 125 किल्ले आणि 4 ग्रंथ लिहून असते. आणखी जर 10 वर्ष जगले असते एक नवीन अध्याय असता. पहिल्या पाण्यावर असते संभाजी, दुसऱ्या पाण्यावरती शिवराय. त्याला म्हणतात बाप से बेटो सवाई. आणि ही जी इमारत कुलूपबंद आहे आता शासकीय म्हटलेलं आहे. पूर्वीचा तोफगोळा ज्याला म्हणतो अमेरिशन. आता आपण एकेरी वर जायचं, जिथे शंभूराजे राहत होते ते बघून आला. खालची खोली बघायची, तिथे गुप्त खलबते. हे बघून आलं की फोटो काढून जे 6-7 ठिकाण आहेत ऐतिहासिक ठिकाणी सरकारी कार्यालय आहेत ते बघून आपण किल्ल्याचं पश्चिम गेट बघायचं 3 दरवाजा. जिथून वाईट घटना होतात ते पूर्वीचं स्नानगृह आहे. म्हणजे काही उजेड असा उजेड. आता आपण लावतो टॉर्च. पूर्वी या ठिकाणी असायची मशाली. राजा आपली पाहणी करायला. इथे बघा समोर बघा चौकटीमध्ये पहिली इमारतमध्ये शिलालेख आहे. पार्श्व वापर आहे जनता बाजार. इथे जे लोक राहतात ना नगरजी म्हणतात ते वर नगर वाजवतात सकाळ संध्याकाळ. आपल्याला कोल्हापूरचे संभाजी त्यांचे लोक नगर आहेत. त्यात नवी या दर्शन घेऊन. बाहेर लांबून फोटो घ्या. स्वराजी चौपाटी बसू नको. उभे राहा मध्ये उभा राहा की. याला बामणा तिकडे केलंय. खाली गेट आहे, इथे विहिरीचा भाग आहे. आमच्या दोघांचा असं एक व्हिडिओ उतारता खोल नाही खरं पाणी संपत नाही म्हणून.
ठिकाण आहे, किल्ल्याच्या मौर्य लोकांना विचारण्याचं ठिकाण आहे. वरचा मधला वाटतो पहिला हा तिसरा मधला आहे, याची 2 मजली खाली आहे. त्या तळात विहिरीचा भाग आहे, दुसरा मधला तो दरवाजा आहे. बाहेरून वाटते बुरुज, बुरुजामध्ये इमारत आहे. काय असणार आहे मध्ये वगैरे काही नाही आहे. राईटला किचन रूम आहे, हॉटेलखाना. खाली बीर आहे, पाण्यात पाहला इथे टाकायचं होते गावात आपण रस्त्याकडे विहिरी आहे, तिथे वीस टाकायची ना. आता जाऊया किल्ल्याचा पश्चिम गेट, 3 दरवाजा. इथून महाराजांनी गडावर त्याच्या मागे दरवाजामध्ये छोटी खिडकी आहे. रोड टच खिडकी दिसत नाही, त्याला म्हणतात चोर खिडकी. तिथे पहिली चोरवाट आहे. हा पणाचा पश्चिम प्रवेशद्वार, 3 दरवाजा. त्याला 3 दरवाजे आहेत, मग नाव काय 3 दरवाजा. आणि किनारपट्टी कोकण हे रत्नागिरी, नाव काय कोकण दरवाजा. हे दरवाजे सायंकाळी बंद झाले, सकाळी उघडायचे. जसे आपल्या मोबाईलमध्ये आहे पासवर्ड, त्याला मराठी म्हणतात कौमुदीचा शब्द. आपल्या लोकांना शब्द पटला तर रस्सीचा भाग, चुकीला माफी नाही. रोजचे शब्द वेगळे होते. आज जो शब्द आहे, उद्या दुसरा शब्द. आता महाराष्ट्रामध्ये कुठे गेला, हनुमान मंदिर असते दक्षिणमुखी, तर आपल्याकडे उत्तरमुखी आहे. ज्याची स्थापना 1673 केली आहे. ती खिडकी किती उंच आहे, बांधकाम कसं आहे, महाराजांनी सत्कार कुठे केला, टोपीचे निशाण आहेत ते बघायला आपण निघालो 3 दरवाजे. खिडकी आहे. उत्तरमुखी हनुमान मंदिर आहे. आपण कुठे गेला की दक्षिणमुख असते. मूर्ती प्राचीन आहे, पुढे होऊन दर्शन घेऊ शकता. वाहण्यात दरवाजा वाटतो तर इकडे वाटत नाही गाडी आली. हा जाताना वाटतो दरवाजा पहिला समोरचा, अगदी हा दरवाजा दुसरा आहे. शेवट दरवाजा हा पहिला आहे, दुसरा आहे, हा तिसरा आहे. मंदिर हेमटपंथी आहे. दुसरा दरवाजा चुननगड आहे आणि हा दरवाजा शिशामध्ये, म्हणजे प्रति हल्ला केला भाजी पडली, हा पडू नये, कोण शिस हे असं असते बघा. शिस दरवाजे आता वाहतूक दरवाजे काढलेले आहे. ज्यावेळी राजे आले त्यांचा सत्कार केलेला चौक आहे, ते आपण इथं माहिती घ्यायचं. ज्यावेळी महाराजांनी अफजल खानचा वध केला, महाराजांनी प्रतापगडाकडे आले कोकणामार्फत. याच ठिकाणी याच महिन्यात त्यांचा संस्कार झाला. येणारी 28 तारीख वध केला 10 नोव्हेंबर 1659. राजे आले 18 दिवसांनी. 28 तारीख या ठिकाणी असतो दीपोत्सव. त्याचं नाव विष्णू तीर्थ चौक. हा कोकरा वाटतो, कटरा नाही, विहीर आहे. येताना पाहिजे आहे. पुरी गडामध्ये जास्त पाऊस झाला, पात्र भरलं, खालच्या गावाने पूर आला.
या रिकामी खोल्यामध्ये सैनिकांनी पहारा, डोक्याला बघा इमारत, नगरखाना, राजे आले की नगर वाजून सलामी, तिथून आत आला कोरी कमिशनर सिंह आणि हत्ती आहे. आता हत्ती म्हणजे कोण? अफजल खान. सिंह म्हणजे राजे. यात का शक्तीपेक्षा युक्ती मोठी आणि दोन्हीमध्ये गणेश आहे. आपण कुठला विधी असतो? श्री गणेश आहे. हे कोरीकाम त्यांची सूनबाई ताराबाई त्यांनी केलेलं आहे 1700 मध्ये. आता दगावातांची गरम होते. दुसरा दरवाजा दुसरा आहे, शेवटचा दरवाजा काका जो पहिला, पाच मोहरा तिसरा आहे. बाहेर दिसते भिंतीचे भाग. सर्वात मोठा लाकडी खांब देवाचा 17-18 ज्याला आपण आगळ, अडसर, आडना म्हणतोय. आता काढले का खाली गाव आणि कॉलेज आहे. राईटला जिना बंद केले, दरवाजे बंद झाले, हल्ला झाला, तिथून लावायची तोफा. आता वसबा पडून बंद केले. त्याला बघा दगडी इंजेस आहेत तिच्या. बघा जिथून आला बघा दिसतो का दरवाजा, विहिरीजवळची दिसते भिंत. तिसरा दरवाजा हाफसाईड आहे. हे रस्ते आत्ता झाले, पूर्वीच्या पावलवाटा. पाहायचं असेल पाहावं लागते मराठी पिक्चर, मराठा तितुका मेळावा. गाणं आहे मराठे पाऊल पडते पुढे. जे बैलगाडी येतात. शत्रू होता तो सिद्धीजवळ तो थांबला होता. हे बघा समोर बघा ऊन आणि सावली पडली, हिरवी झाडी ना एवढा लांब पडला होता वेढा सिद्धीजवळचा. इंग्रजांनी लांब पल्ल्याच्या तोफा दिल्या, ज्यांचं नाव हेनरी रेवडन. वकार होते राजापूर. हे तोफेचे निशाण पडले. आपण जिथून आलो ना आडवी कमानी बघा खाली बघा टवका वरलेला आहे. दुसरा दिवशी बघा डावीकडे छोटा कोपरा आणि वरती बघा मोठी फट पडली. तर अंदाज आला दरवाजा तोफेन फुटत नाही. हे राजे किती सुरक्षित. त्याने हत्तीचा वापर केला. हत्ती जर बेगाला आला पुढे त्याला ग्रीप मिळत नाही. दुसरा प्रश्न आपण खिडकी बघू शकलो नाही ते बघा MSC पाईप चोर खिडकी. आणि हे दरवाजे बंद झाले तर शत्रू काय म्हणायचं तिथून आत यायचा. आणि आपण ज्यांना किल्ला वाटत नाही त्याला बघा बाहेरून वाटतोय बुरुज. बुरुज वाटतं. म्हणजे शत्रूमध्ये किल्ला कुठे असे किल्ल्याच्या चारीला 35 ठिकाण होते बुरुज. बघा कुठलं बघा रस्त्यापहिले बुरुज दिसते. दरवाजे बेरी बाले किल्ला सुरक्षित. ही महाराजांची रणनीती. त्याला म्हणतो जनता राजा. आता राजे 5 वर्षांनी येतो. 5 वर्ष या बाजूला बघा समोर बघा पाणी दिसतं ना अरुंद कोल्हापूरची